पत्रकार कल्याण निधी वाढीसाठी व्हॉइस ऑफ मीडियाचा 3 वर्षाचा संघर्ष अखेर यशस्वी ठरला। आज महाराष्ट्र शासनाने शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी अंतर्गत 20 कोटी रुपयांच्या पुरवणी अनुदानास प्रशासकीय मान्यता दिली असून त्यामुळे या निधीची एकूण ठेव 100 कोटींवरून 120 कोटी रुपयांवर पोहोचली आहे। या निर्णयामुळे आकस्मिक मृत्यू, अपघात किंवा गंभीर आजाराच्या प्रसंगी पत्रकारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या मदतीचा आधार आणखीन भक्कम झालाय। तसेच ज्येष्ठ पत्रकारांसाठी दरमहा मिळणाऱ्या मानधनाचा लाभ अधिक व्यापक स्वरूपात देणे शक्य होणार आहे। या ऐतिहासिक निर्णयाबाबत व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे म्हणाले की पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी आम्ही 3 वर्ष अहोरात्र लढा दिला। शासन दरबारी अनेकदा निवेदने दिली, 7 वेळा आंदोलने केली, सातत्याने पाठपुरावा केला। अखेर त्या संघर्षाला यश आले। निधीत 20 कोटींची वाढ करून सरकारने पत्रकारांप्रती कृतज्ञतेची भावना दाखवली। हा विजय व्हॉइस ऑफ मीडियाचा नाही तर तो संपूर्ण पत्रकार बांधवांचा आहे। आम्ही महाराष्ट्र सरकारचे मनपूर्वक आभार मानतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांसाठी नेहमीच चांगली भूमिका घेतली आहे। याचबरोबर राज्याध्यक्ष अनिल म्हस्के यांनी भावना व्यक्त करताना सांगितलं की पत्रकारांच्या आकस्मिक संकटाच्या वेळी दिलासा देणारा हा निधी म्हणजे आशेचा हात आहे। निधी वाढल्याने अनेक कुटुंबांचे डोळे पुसले जातील। या मागणीसाठी व्हॉइस ऑफ मीडियाने राज्यभर सातत्याने लढा दिला आणि अखेर सरकारने सकारात्मक निर्णय घेतला। हा विजय पत्रकारांच्या एकतेचा आणि संघर्ष शक्तीचा पुरावा आहे। पुढेही पत्रकारांच्या हक्कासाठी आमचा संघर्ष अखंड राहील। सरकारच्या निर्णयामुळे व्हॉइस ऑफ मीडिया संघटनांमध्ये उत्साहाचं वातावरण असून पत्रकार बांधवांमध्ये समाधान आणि दिलासा व्यक्त होतोय। आज JR निघताच अनेक पत्रकार बांधवांनी व्हॉइस ऑफ मीडियाचे आभार मानलेत। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे, उपसंपादक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.